श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, उद्या शनिवारी 25 जुलैच्या दिवशी आली आहे आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं. त्यासोबतच ही एकादशी देवशयनी म्हणून सुद्धा ओळखली जाते. आषाढी एकादशी ही आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठी एकादशी तिथी मानली जाते. आषाढी एकादशीला धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाची आणि पवित्र मानलं गेलं आहे. आपण या दिवशी व्रत केलं, मनोभावे भगवान विष्णूंची सेवा केली, उपासना केली तर संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हे एकादशीचं व्रत करतात. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिने निद्रावस्थेत जातात. या 4 महिन्याच्या पवित्र काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीचा दिवस हा भक्ती, श्रद्धा याचं प्रतीक मानला जातो. तर आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी बरेच वारकरी भक्तिभावानं, श्रद्धेनं नामजप करत पंढरपुरामध्ये दाखल होत असतात. हरिनामाच्या गजरामध्ये पंढरपूर जे आहे तर ते दुमदुमत असतं. आणि या एकादशीचं पुण्यफळ हे आपल्याला तर प्राप्त होतंच. या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असतं आणि त्यामुळेच आपण जर या दिवशी व्रत केलं तर आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे देखील प्राप्त होतात. या आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. या दिवशी विठ्ठलाच्या, भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण आईनं आपल्या मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा. तर हा दिवा आईनं आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लावायचा आहे. मुलांचा चिडचिडेपणा, हट्टीपणा, नजरबाधा, विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. अभ्यास, उद्योगधंदा, नोकरीमध्ये यश मिळेल. तर असा हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे? दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं? दिव्यामध्ये आपल्याला वाती किती घालायच्या आहेत, कोणती वस्तू दिव्यामध्ये टाकायची आहे, कोणता मंत्र म्हणायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळून जाईल. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या दिवशी आपल्याला म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 तुळशीपत्र, चिमूटभर हळद आणि शक्य असेल तर गंगाजल किंवा गोमूत्र या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून स्वच्छ अशी अंघोळ करून घ्यायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू तुम्हाला टाकून यानंच अंघोळ त्यांनासुद्धा करायला लावायची आहे. यामुळं आपलं मन, शरीर हे शुद्ध होतं. तर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. नित्य देवपूजा करताना बघा, देवघरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची असेल, भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल विठ्ठलाची तर त्यावरती दुधानं, दह्यानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे, किंवा अगदीच मग स्वच्छ पाण्यानं जरी केला तरीही चालणार आहे. यानंतरनं त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि नंतरनंच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना आपल्याला एक वस्तू त्यांना आवर्जून अर्पण करायची आहे आणि ते म्हणजे तुळशीपत्र. तुळशीपत्राशिवाय बघा त्यांची जी पूजा आहे तर ती अपूर्ण मानली जाते. म्हणून आवर्जून आपल्याला एक तुळशीपत्र हे भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. तर आपल्याला हा दिवा का लावायचा आहे? यामुळे मुलांचे सर्व दोष, वाईट विघ्न सर्व नष्ट होतील. मुले शिक्षण घेत असतील तर त्यांना शिक्षणात यश मिळेल, नोकरीत यशप्राप्ती होईल, मुलांची प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होईल. त्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा कधी व कुठे लावायचा? तर एकादशी तिथी ही खूप महत्त्वाची आणि खास असल्यामुळे या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात. तर या एकादशीचा प्रारंभ हा 24 जुलैच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 9:15 होणार आहे आणि समाप्ती ही शनिवारी 25 जुलैच्या दिवशी
सकाळी 11:35 होणार आहे. तर धार्मिक दृष्टीनं उदय तिथी ही खूप महत्त्वाची असल्यामुळं हे व्रत शनिवारच्या दिवशी केलं जाईल. तर एकादशीची जी काही सेवा असतील किंवा उपाय असतील तर त्या आपल्याला शनिवारच्या दिवशी करायच्या आहेत. तर हा उपाय आपण शनिवारच्या दिवशी सकाळी करणार असाल तर सकाळी 9 ते 9:30च्या आतमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि जर संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे, तरी देखील चालेल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ अशी मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती स्वच्छ असायला हवी, ती कुठेही तुटलेली किंवा फुटलेली अशी असू नये. त्यानंतर 9 कापसांच्या वाती तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहेत. आणि या 9 वातींपासून तुम्ही एक वात बनवली तरी देखील चालेल आणि 9 वाती वेगवेगळ्या जरी प्रज्वलित केल्या तरीही चालणार आहेत. तर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप घातल्यानंतरनं आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर मधले 4 बिंदू, कडेच्या लाईन या देखील आपल्याला द्यायच्या आहेत. त्यानंतर त्यावरती मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला त्या तांदळावरती ठेवून तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुम्हाला जेवढ्या पण शक्य होतील तेवढा प्रदक्षिणा घाला. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. दोन्ही हात जोडून प्रार्थना करा. तुमच्या ज्या पण मुलांच्या काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात, तर त्या सर्व अडचणी दूर होऊ द्यात. माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होऊ द्यात, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. हा उपाय बघा, आई आपल्या मुलींसाठी सुद्धा करू शकते किंवा मुलांसाठी जरी केला तरीही चालेल. दोन्हींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर यानंतरनं बघा, मुलं मोठी असतील तर मुलांना स्वतः हा उपाय किंवा ही जी सेवा आहे तर ती करायला लावायची आहे. मुलांना शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जो आहे तर तो 108 वेळा, किमान 108 वेळा तरी करायला लावायचा आहे. यानंतरनं तुम्ही स्वतः देवघरासमोर बसायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण एक वेळेस का होईना तुम्हाला या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करायचं आहे. यामुळे तुमच्या मुलांच्या ज्या पण काही अडचणी असतील, मुलं चिडचिडेपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, मुलांना काही बाधा झालेल्या असतील, काही दोष लागलेले असतील तर ते दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल, उद्योगधंद्यामध्ये, नोकरीमध्ये भरभरून असं यश मिळेल. तर बघा, असा जर एक उपाय आपल्या मुलांसाठी आपण जर केला तर मुलांच्या प्रत्येक इच्छा, मनोकामना या तर पूर्ण होतीलच, पण त्यांची प्रगती देखील होईल. तर कष्ट आणि मेहनत हे तर आपल्याला करायचेच आहेत, पण त्या कष्टाला, मेहनतीला दैवी शक्तीची साथ मिळावी किंवा आपल्याला नशिबाची आपल्या कष्टाला साथ मिळावी यासाठी हे जे उपाय आहेत तर ते अशा काही खास तिथींना जर केले तर ते 100% प्रभावी ठरत असतात. आणि या दिवशी ज्या सात्विक लहरी असतात, सकारात्मक लहरी असतात तर त्या पृथ्वी तलावरती कितीतरी अधिक पटींनी कार्यरत असतात. आणि अशा या पवित्र दिवशी हा जर उपाय केला तर 100% त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.